नमस्कार. आपण पाहत आहात आवाज जनतेचा. गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. आजचा विषय असा आहे की ज्याचा संबंध जवळपास प्रत्येक भारतीय कुटुंबाशी आहे. सोनं. भारतीयांच्या भावना, परंपरा, सुरक्षित गुंतवणूक आणि संकटातील आधार म्हणजे सोनं. पण आता काही प्रश्न समोर येत आहेत. भारतातील लोकांनी तब्बल 4 लाख कोटी रुपयाहून अधिकचं कर्ज घेतलंय सोनं गहाण ठेवून, असे अहवाल सांगतात. देशातील अनेक कुटुंबे मग आर्थिक अडचणीत आहेत का? लोक सोनं विकत घेत आहेत की गहाण ठेवत आहेत? RBIने परकीय चलन व्यवस्थापनासाठी सोनं वापरलं का? आणि पंतप्रधानांनी लग्न समारंभात नवीन दागिने न बनवण्याचे केलेले आवाहन नेमकं काय सांगताय? आज आपण याच विषयाचा सखोल आढावा घेणार आहोत. भारतीय सोन्याचे नातं तसं खूप जुनं आहे. भारतात सोनं हा केवळ धातू नाही आहे, तो विश्वास आहे, ती सुरक्षितता आहे, पिढ्यानपिढ्या चालत आलेली ती संपत्ती आहे. ग्रामीण भागात तर बँक खाते नसले तरी प्रत्येकाच्या घरात सोनं असतंच. शेतीत नुकसान झालं, व्यवसायात तोटा झाला, मुलांचं शिक्षण आहे, आजारपण आहे, लग्न कार्य आहे, यासाठी पहिला आधार असतो तो सोन्याचा. म्हणून भारत जगातील सर्वात मोठ्या सोन्याचा ग्राहक देशांपैकी एक आहे. आता 4 लाख कोटीचं गोल्ड लोन. अनेक आर्थिक अहवालानुसार देशातील गोल्ड लोनचा आकडा विक्रमी पातळीवर पोहोचलाय. लोकांनी सोनं गहाण ठेवून 4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेतलंय. प्रश्न असा आहे, लोकांकडे पैसा नाही म्हणूनच लोक सोनं गहाण ठेवत आहेत ना, की वाढत्या सोन्याच्या किमतीमुळे अधिक कर्ज मिळत असल्याने लोक हा पर्याय निवडतील? महागाई वाढली, शिक्षण महागले, आरोग्य खर्च वाढला, शेतीत अनिश्चितता वाढली, लघु उद्योग अडचणीत आले आणि अशा वेळी सोनं लोकांच्या मदतीला धावून आलं. सोनं म्हणजे भारतीयांची खरी बँकिंग सिस्टीम आहे. एक विचार करा, जर लाखो कुटुंबांकडे सोनं नसतंच तर आज त्यांना कर्ज कुठून मिळालं असतं? अनेकांना बँक कर्ज मिळत नाही, कागदपत्र नसतात, उत्पन्नाचा पुरावा नसतो. पण सोनं असलं तर काही तासात कर्ज मिळतं. म्हणून अनेक अर्थतज्ञ सोन्याला गरीब आणि मध्यमवर्गीयांचा आपत्कालीन बँक खाते म्हणून पाहतात. आता RBI आणि सोन्याचा प्रश्न या विषयावर आपण बोलू. अलीकडे काही माध्यमांमध्ये आणि संस्थांच्या अहवालामध्ये RBIच्या सोन्याबाबत खूप चर्चा झाली. यातून अनेक प्रश्न निर्माण झाले. देशाचा रुपया दबावाखाली आला तर केंद्रीय बँका काय करतात? परकीय चलन साठा वापरतात, डॉलर विकतात, कधी कधी सोन्याचा साठा व्यवस्थापित करतात. मात्र याबाबत सोशल मीडियावर अनेक दावे आणि अफवा फिरत असतात. म्हणून प्रत्येक आकडा अधिकृत स्रोतावरून तपासणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार भारतीय कुटुंबे आणि देवस्थानांकडे जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा आहे. अंदाजे 25 ते 32 हजार टनापर्यंत सोनं भारतीय समाजाकडे असल्याचे विविध अभ्यास सांगतात. हा साठा अनेक देशांच्या केंद्रीय बँकांच्या साठ्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. म्हणजे भारतातील सामान्य नागरिकांकडेच एक प्रकारची सोन्याची अर्थव्यवस्था आहे. पंतप्रधानांनी एका कार्यक्रमात लग्न समारंभात नवीन दागिने बनवण्याऐवजी जुने दागिने वापरण्याचा किंवा पुनर्बांधणी म्हणजे त्या जुन्या सोन्याचे नवीन दागिने करण्याचा विचार मांडला. यामागचा उद्देश काय असू शकतो? पहिलं कारण, भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोने आयात करावे लागते. दुसरे कारण, व्यापारात तूट वाढते. म्हणून
नवीन सोन्याची मागणी कमी झाली तर आयात कमी होऊ शकते. पण सामान्य माणसाचा प्रश्न आहे, इथे एक सामान्य प्रश्न उभा राहतो, आईचे दागिने मुलीला दिले, ते मोडून नवीन दागिने केले तर सोनार घट धरतो, मजुरी लागते, वेस्टेज लागते, काही प्रमाणात सोन्याचे नुकसान होते. हा तोटा कुणी सहन करायचा? हा प्रश्न रास्त आहे. कारण आर्थिक धोरणे आणि सामान्य कुटुंबांचा व्यवहार यामध्ये अनेकदा अंतर असतं. सर्वांनीच जुने दागिने मोडले तर? समजा देशभरात मोठ्या प्रमाणात जुन्या दागिन्यांचे पुनर्निर्माण झाले, म्हणजे जुने दागिन्यांचे नवीन दागिने करून घेतले, तर त्यात काही प्रमाणात सोन्याची घट होईल, मजुरी वाढेल, रिसायकलिंग उद्योग वाढेल, सोनार व्यवसायाला काम मिळेल, पण ग्राहकांचा खर्च किती वाढेल? म्हणून याकडे केवळ भावनिक नव्हे तर आर्थिक दृष्टिकोनातूनही पाहावे लागेल. खरा मुद्दा काय? खरा मुद्दा नवीन दागिने न बनवणे हा नाही. खरा मुद्दा आहे भारतातील बचत, भारतातील आयात, भारतातील डॉलरची गरज, भारतातील आर्थिक सुरक्षितता. आज भारतीय कुटुंबांची सर्वात मोठी बचत कुठे आहे? बँकेत, म्युच्युअल फंडमध्ये, शेअर बाजारात की सोन्यात? याचा विचार करण्याची आता वेळ आली. जेव्हा लोक सोनं गहाण ठेवून जगतात, जेव्हा सरकार सोन्याच्या आयातीबद्दल चिंतित असते, जेव्हा लग्न समारंभातील सोन्याची चर्चा राष्ट्रीय पातळीवर पोहोचते, तेव्हा एक प्रश्न निश्चितच उभा राहतो. भारत अजूनही सोन्यावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था आहे का? हा प्रश्न प्रत्येक प्रेक्षकाने स्वतःला विचारला पाहिजे. मित्रांनो, सोनं हे आपल्या संस्कृतीचा भाग आहे, पण ते आपल्या आर्थिक अडचणीचे प्रतिबिंबही बनत चालले आहे. एका बाजूला लोक सोनं गहाण ठेवून कर्ज घेत आहेत, दुसऱ्या बाजूला सरकार आयात कमी करण्याचा विचार करत आहे, तिसऱ्या बाजूला कुटुंबीय मुलीच्या भविष्यासाठी सोनं साठवत आहेत. म्हणून हा केवळ दागिन्यांचा नाही, तो देशाच्या अर्थव्यवस्थेचाही आहे, तो आपल्या बचतीचा आहे, तो आपल्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचा आहे. या विषयावर तुमचे काय मत आहे? लोकांनी सोन्यात गुंतवणूक करावी का, की इतर पर्यायांकडे वळावे? जुने दागिने मोडून नवीन बनवणे योग्य वाटते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी सुनील गायकवाड. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद.